मी विजय पाटील, उपप्रादेशिक प्रवण अधिकारी सोलापूर, प्रादेशिक प्रवण कार्यालय सोलापूर ज्या वतीनं HSRP जी आहे, शासनानं आपल्याला HSRP बसवण्यासंदर्भात शासनाने एक शासन निर्णय जारी केला आहे आणि त्यासाठी ज्या 1/4/2019च्या पूर्वीच्या गाड्या नोंदणी झालेल्या आहेत त्या 1/4/2019 पूर्वीच्या गाड्यांना शासनाने HSRP बसवण्यासंदर्भात शासनानं आदेश जारी केले आहेत. त्यासाठी शासनानं 3 झोन तयार केलेले असून सोलापूर हा फिटमेंट झोन 2मध्ये येतो. त्यासाठी जे वाहनधारक असतील त्या वाहनधारकांनी जाऊन महाराष्ट्र-HSRP.com ज्याची साईट आहे वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी आपली अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतल्यानंतर ती संबंधित फी भरल्यानंतर आपल्याला ज्या ठिकाणी HSRP बसवून घ्यायचे त्या फिटमेंट सेंटरवर जाऊन ज्या दिवशी आपली अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी आपली वाहन घेऊन जायचं आहे. आपल्यासोबत RC पुस्तक, आपला ओळखपत्र हे घेऊन जायचं आणि तिथे आपली HSRP नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे. यासाठी शासनानं वेगळी फी निर्धारित केलेली आहे. त्यासाठी 2 चाके आणि ट्रॅक्टर या वाहनासाठी शासनानं 450 रुपये फी निर्धारित केलेली आहे. तसंच ज्या 3 चाकी वाहनं आहेत त्यांच्यासाठी 500 रुपये आणि बाकी सगळी इतर जे वाहनं आहेत म्हणजे कार्स असतील, मोठ्या गाड्या असतील त्यासाठी शासनानं 745 रुपये फी निर्धारित केलेली आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला जे साईट आहे जी महाराष्ट्र-HSRP.com जी साईट आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला त्या साईटवर सगळ्या सुविधा आपल्याला दिसतात. आपला गाडी नंबर टाकल्यानंतर कुठले फिटमेंट सेंटर आहेत, कुठं आपल्याला बसवून घ्यायची आहे, किती फीज आहे, आपली अपॉइंटमेंट कुठल्या तारखेला येणार आहे आणि तसंच तिथला कॉन्टॅक्ट नंबर, तिथला पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा येतो. तसेच ज्यावेळेस आपण अपॉइंटमेंट घ्याल त्यावेळेस आपल्याला वैयक्तिक एक मेसेजसुद्धा येतो आपल्याला की ह्या ठिकाणी ह्या तारखेला आपली अपॉइंटमेंट आहे, एवढी फीज आहे, आपण ह्या ठिकाणी हजर राहावं. तसेच संबंधितचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिला जातो सोबत. कधीपर्यंतचं आहे आणि काही दंडात्मक कारवाईची शक्यता आहे? सध्या तरी आता दंडात्मक कारवाई आता त्याच्यावर सुरू नाही, कारण जे 1/4/2019 पूर्वीच्या बसवल्या नव्हत्या, पण 1/4/2019 नंतर ज्या गाड्या नोंदणी झालेल्या आहेत त्यांना HSRP बसवणं अपेक्षित होतं. त्याच्यावर कारवाई आता शासनानं सुरू करण्यास सुरुवात केलेली आहे. कंपनीकडनं जेव्हा 2019 नंतरच्या ज्या गाड्या आल्या त्यांना ती नंबर प्लेट येतच होती, काही गाड्यांना आलेली नाही. आता त्यात काय झालेलं आहे, 1/4/2019 नंतर ज्या गाड्या डीलरनं नोंदणी केलेल्या आहेत त्यात अपेक्षित हे होतं की गाडी नोंदणी केल्यानंतर वाहनासोबत HSRP नंबर प्लेटच बसवून देणं अपेक्षित होतं. तरीसुद्धा काही अपर्याय कारण काही टेक्निकल कारणानंतर त्यांनी बसवले नसेल तर त्याच्यावर ते कारवाई होणार आणि ह्या नंबर प्लेट HSRP पुढील आणि पाठीमागील दोन्ही ठिकाणी बसवणं HSRP नसणं अपेक्षित आहे. सर, या नंबर प्लेटचा नेमका जे वाहन आता HSRPचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की जे वाहनाच्या अनुसरून ज्या गुन्हेगारी होतात म्हणजे चोर असेल, अपघात असेल किंवा विना नोंदणी वाहनं फिरतात किंवा जे नंबर प्लेटमध्ये छेडछाड करतात जे कायद्यानं अपेक्षित नाही, मग ह्या गाड्या वाहनं ट्रेस व्हायला अवघड राहतात. मग गुन्ह्यात ज्या गाड्या वापरल्या जातात मग अशा केसमध्ये ही वाहनं सहजासहजी ट्रेस व्हावीत किंवा वाहनधारकाचा सुद्धा अवघड एखाद त्याची गाडी चोरी झाली असेल किंवा अपघातात सापडली असेल तर नंबर प्लेट असेल तर सहजासहजी अशी नंबर प्लेट असेल तर वाहन सहजासहजी ट्रेस होतं. म्हणजे गुन्हेगारीला आळा घालणे आणि वाहनधारकाला सुद्धा मदत करणे ह्यासाठी दोन्ही उद्देश आहेत. सर, हे नंबर देण्यासाठी सोलापुरात किती ठिकाणी व्यवस्था करण्यात? सुरुवातीला ज्यावेळेस ही सुरू झाली त्यावेळेस 3 ठिकाणी होती आणि जवळपास आता 7 ते 8 ठिकाणे आणि फिटमेंट सेंटर हे वाढतच आहेत. आता मी 2-4 दिवसापूर्वी अशी माहिती मिळाली की रस्त्यावर काही लोक हे नंबर प्लेट तुम्हाला बसवून देतो म्हणून डुप्लिकेट नंबर प्लेट सुद्धा देते. अशी काही माहिती आपल्याकडे आली? तशी काही माहिती आली नाही, पण मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की शासनानं जे आपण वर्तमानपत्रसुद्धा देतो आहे सगळीकडे देतो की जी वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर जावं, त्या ठिकाणीच नोंदणी करून घ्यावी आणि बाकी इतर ठिकाणी आपण कुठेही जाऊ नये. काही आपल्याला काय अडचण आली तर आपण इथं खाली एक रिसेप्शन काउंटर जिथं आहे मदत कक्ष सुरू केला आहे, मदत कक्षामध्ये सुद्धा आपल्याला HSRP संदर्भात अद्ययावत माहिती मिळेल. म्हणजे सर, ही नंबर प्लेट फक्त गव्हर्नमेंटकडनंच मिळू शकते, प्रायव्हेट ठिकाणी बनवली नाही जाऊ शकत? नाही, त्यासाठी विथ क्लिअर कट शासनानं GR केलेलं आहे, शासनानं झोन डिक्लेअर केलेले आहेत. त्यासाठी कोण फिटमेंट सेंटर चालवणार, कुठं बसवले जाणार हे सगळं ऑनलाईन तुम्हाला सगळं एका क्लिकवर सगळं उपलब्ध होतं. त्यासाठी वेगळं कुणीकडे अप्रोच व्हायची आपल्याला गरज नाही.